नमस्कार मित्रांनो, मी DMD आपल्या सर्वांचा DMD कोकण एक यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आता शिमगो जवळ येलो. 24ला होळी आणि 25पासून पालखी फिरू सुरुवात होणार. तर मेन विषय आमची परीक्षा लागली आहे. काल व्हॉट्सअपला मेसेज आलो तर त्याच्यात लिहिलेला होता की 22पासून परीक्षा सुरू होणार आहे. तर आता मी चाललो आहे फॉर्म भरू. कॉलेजवाल्यांनी आमच्यासोबत मोहे केला नाही. तर आता मी चाललो आहे कॉलेजमध्ये फॉर्म भरू. शिमगो वर्षातनं एकदा येतात आणि शिमग्याची मजा असतात ती यंदा नाही भेटणार वाटतं. 22पासून परीक्षा सुरू होणार आणि मग ती सलग माझे 7 पेपर असतात. मी 14वीत आहे आता आणि 7 पेपर म्हणजे 7 दिवस जाणार, म्हणजे 1 किंवा 2 तारीखपर्यंत संपतील. पण अर्धो शिमगो त्याच्यातच गेलो. कॉलेजमध्ये गेल्यावर मी फॉर्म वगैरे घेतले, फॉर्म वगैरे भरून ओके केले. 3 फॉर्म होते आमचे, तर ते सबमिट वगैरे केले. त्यानंतर मी बाहेर गेले कॉलेजमधनं. तर बाहेर मॅम भेटले तर त्यांना विचारलं, मॅम तुम्ही असं काय केलास? शिमग्याच्या अगोदर किंवा शिमग्याच्या नंतर परीक्षा घेत असता बरं झाला असता. तर ते बोलतात की आमच्या पण हातात नाही, वरनं जसं आदेश आहे तसं आम्ही करणार. तर बरोबर आहे, त्यांच्या पण हातात काय नाही. तर ठीक आहे, अर्धो तरी शिमगो भेटता. कारण 10वी वेळी माझा काय झाला होता की पूर्ण शिमगो परीक्षेतच गेलो होतो, तर त्यावेळेस शिमगो भेटलोच नव्हतो. 12वीत पण तसंच झाला होता, शेवटचे 2-3च दिवस भेटले होते. ठीक आहे, अर्धो शिमगो भेटतं. त्यातून मग निघालं आहे मी घरी येऊ. जुवाटी चिंचेजवळीला इथं बॅनर लावलेला होता, श्रीकांत सिरसाट बुवा आणि रिया मेस्त्री बुवा यांची डबल बार या 8 तारीखला उपळ्यात हेडेश्वर मंदिरात. ऊन पण भरपूरच लागता. तर थंय मी चिंचेजवळ लस्सी घेतली मस्तपैकी, ही बघा. आणि ही लस्सी थोडी पियाल्यावर बरा वाटला. 30 रुपये भेटता, पण मस्त लागता. ती पिऊन मी निघालं आहे घरी जाऊ. पण सकाळीच बघितलं होतं येता थंय रस्तो खोदला नाही या शिर्केवाडीजवळ आणि इकडनं गाडी नव्हता, म्हणजे गाडी तिकडनं नाही सुटणार. तर मग हे इकडनं समोर शॉर्टकट आहे. सुरुवातीक थोडंसं रस्तो चांगलो आहे, पण नंतर मग पुढे गेल्यावर भरपूरच रस्तो खराब आहे आणि उतार वगैरे आहे आणि रेवो मध्येच इलो हा. आणि मधनं जाऊचा म्हणजे दोन्ही साईडला खड्डे आहेत पडलेले आणि मधनं रेवो आहे. थैसून मग हळूहळू पाय टेकवत कसो बाहेर येलं आहे आणि मेन रस्त्यात बाहेर पडलं आहे. डाव्या साईडचा रस्ता जाता कोंडियात आणि उजव्या साईडचा जाता जुवाटीमध्ये. तर आपण आता जुवाटीमध्ये जाऊया. बघा मित्रांनो, एकदम गच्च करून टाकला नाही हा. ST पण थांबल्या, ST पुढे जाऊ शकत नाही. त्या साईडला शिरेत आणि या साईडने गाडी काढतं, तर या साईडने गाडी जायत वाटतं. टाकीन मी माझी गाडी, जायत वाटतं, कारण पर्याय तर आहे. इकडनं आता उलट जाऊचा म्हणजे कोंडियातनं बाहेर पडो हवा. तिकडनं मग पन्हाळ्याच्या माळावरनं वाल्ले, बांदिवडे आणि वृंदावन ह्याचा गोल फिरून यायचं लागत. त्याच्यातच माझा अर्धा 1 लिटर पेट्रोल जायत ॲक्टिवानं त्यामुळे. तर इकडनं हळूहळू मी गाडी काढली बाहेर. माझी गाडी बाहेर काढताना थोडी भीतीच वाटत होती, कारण खाली पत्थर होतो ना. ब्रेक वगैरे मारलं, टायर वगैरे सरकायचो, पण हळूहळू सावकाश काढली बाहेर. आणि या बघा समोर इकडनं ST तर कशी येणार बाहेर. आणि पुढे शिर्केवाडीत पण थंय पण खणून ठेवला नाही रस्त्याच्या मधनं, तिकडनं पण गाडी येणार नाही. ह्या बघा इकडे शिर्केवाडीत मध्येच खणून ठेवलं नाही, त्यामुळे तिकडनं चिंचेजवळनं जाणं अशक्य. त्यामुळे कोंडिया रोडनेच तिकडनं मधनं शॉर्टकट घेऊन जायचं लागतं. चला तर भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.